भांडणामुळे दुरावलेल्या आणि शरीर संबंधास नकार देणाऱ्या पतीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने त्याचे गुप्तांग चाकूने कापल्याची घटना बार्शी शहरात उजेडात आली आहे। दरम्यान पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। या संदर्भात बार्शी शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमलेश काकासाहेब सांगळे, वय वर्ष 24, राहणार घाट शिरूर, तालुका केज, जिल्हा बीड, हा तरुण मोबाईल शॉपी चालवत असताना आलेल्या संपर्कातून त्याचे एका विवाहित महिलेशी प्रेम झाले। नंतर प्रेमाचे रूपांतर विवाहात झाले, मात्र पुढे दोघांमध्ये जमेना। विवाह केल्यानंतरही ती महिला सोबत राहत नव्हती। त्या महिलेने पुन्हा दुकानात एक त्रास देण्यास सुरुवात केली। त्यामुळे वैतागलेला तो तरुण बार्शी तालुक्यातील नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेला। त्यामुळे दोघांमधील संपर्क तुटला होता। मात्र 21 मार्च 2024 रोजी पहाटे 5च्या सुमारास महिलेने सोशल मीडियावरून युवकाला फोन करून धमकी देत गुरुवारी दुपारी बार्शीच्या SD स्टँडवर भेटण्यासाठी बोलावले। दोघांत ठरल्याप्रमाणे पत्नी बार्शीत आली। दुपारी बार्शी बस स्थानक परिसरातील असलेल्या एका लॉजमध्ये दोघे गेले असता पत्नीने शरीर संबंधासाठी आग्रह केला, परंतु कमलेश याने नकार दिल्यामुळे चवताळलेल्या पत्नीने त्याच्यावर हल्ला केला। त्याचा शर्ट फाडून त्याच्या तोंडावर टाकला आणि त्याला निर्वस्त्र करत धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांगच कापून टाकले। यात गंभीर जखमी अवस्थेत कमलेश यास बार्शीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच्यावर उपचार सुरू आहे। त्याने दिलेल्या माहितीनुसार हा खुनाचा प्रयत्न असल्याने बार्शी शहर पोलिसांनी कमलेशच्या पत्नी विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाबद्दल गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतलाय।